मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. 2 दिवसांमध्ये सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं, अधिसूचनेबाबत कायदा करावा, जरांगेंची मागणी. सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कामं बाजूला ठेवा, गावागावात निवेदन देऊन शांततेमध्ये आंदोलन करा, मनोज जरांगेंचं आवाहन. संपूर्ण महाराष्ट्र देवेंद्र गेट आउट सून असं म्हणताय. देवेंद्र फडणवीसांच्या उद्धवजी गेट वेल सूनच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार. राज्यात हत्या होत आहेत, गृहमंत्री आहेत की नाही, गुन्हेगारीच्या घटनांवरून उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. तर निवडणुकीमध्ये जनता तुमच्या पेकाटामध्ये लाथ घालेल, ठाकरेंचा इशारा. उद्धव ठाकरे मनोरुग्णच नाही तर वेडसर, फडणवीसांवर केलेल्या टीकेवरून नारायण राणेंचा ठाकरेंवर पलटवार. ठाकरे बेअक्कल, राष्ट्रपती राजवट कधी लागते त्यांना माहिती नाही, नारायण राणेंची ठाकरेंवर टीका. दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं अयोग्य, उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार. प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितल्यावर मी प्रवेशाचा निर्णय घेतला, बाबा सिद्दीकींचं पक्ष प्रवेशानंतर वक्तव्य. सुनील दत्त यांनी बाबा सिद्दीकींना नेतृत्वाची संधी दिली, अजित पवारांचं वक्तव्य. तर सिद्दीकींनी प्रिया दत्त यांना विचारून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, अजित पवारांची माहिती. मी सध्या काँग्रेस पक्षातच, झिशान सिद्दीकींचं वक्तव्य. तर वडिलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, त्यांना माझ्या शुभेच्छा असंही वक्तव्य. मी झिशानलाही राष्ट्रवादीमध्ये घेऊन येणार, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. माझ्या हातात तुम्ही सत्ता देत नाही पण अपेक्षा ठेवता, एकदा सत्ता द्या मग बघा मी कसा हाणतो, पुण्यामधल्या एका कार्यक्रमात राज ठाकरेंचं वक्तव्य. बॅडमिंटन खेळासाठी पुण्यामध्ये जे करता येईल ते मी करेन, पण सध्या पुण्यामध्ये दिसली जमीन की वीक, हा खेळ सुरू आहे, राज ठाकरेंचं वक्तव्य. पुण्यामध्ये सगळ्या इमारतीमध्ये खेळांसाठी जागा दिल्या जातात, राज ठाकरेंनी मला सांगावं, मी चौकशी करेन, अजित पवारांचं राज ठाकरेंना आवाहन. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुण्यामध्ये दाखल, योगींना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट, आज आळंदीमधल्या भक्ती उत्सव कार्यक्रमाला लावणार हजेरी. पुण्यामध्ये आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे मेळावे, निसर्ग मंगल कार्यालयामध्ये शरद पवार गटाचा मेळावा, तर बालेवाडीमध्ये अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचा मेळावा. नॉट रिचेबल असलेले संभाजीराजे आज समोर येण्याची शक्यता, संभाजीराजे छत्रपतींचा आज वाढदिवस, लोकसभा निवडणुकीबाबत संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडे लक्ष. प्रफुल्ल पटेल यांचे वडील स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज गोंदियामध्ये दिग्गज हजेरी लावणार, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जयंतीनिमित्त उपस्थिती असणार. भाजप नेते मोहित कंबोज यांना फसवणुकीप्रकरणी दिलासा, कोटी कागदपत्र सादर करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची 103 कोटींची आर्थिक फसवणूक केल्याचा सीबीआयचा आरोप. पंतप्रधान मोदींचा 17व्या लोकसभेमध्ये अखेरचं भाषण, भाषणामध्ये मोदींकडून सरकारच्या कामांची उजळणी. 17व्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भावनिक भाषण, 5 वर्षांमध्ये आपण आपला वेळ राष्ट्रासाठी समर्पित केला, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या संकल्पांना राष्ट्राच्या चरणामध्ये समर्पित करण्याची ही वेळ, देश 17व्या लोकसभेला नक्कीच लक्षात ठेवेल, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. कलम 370 हटवल्यानं एक देश एक संविधान हे प्रत्येक भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लोकसभेमध्ये वक्तव्य. नारी शक्ती वंदन अधिनियम ही नव्या संसदेची ओळख, तर भारतानं ट्रान्सजेंडर वर्गासाठी केलेल्या कामाची जगामध्ये चर्चा, मोदींकडून सरकारनं केलेल्या कामांचा भाषणामध्ये उल्लेख. नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी देशभर केली जाणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा, कायदा लागू झाल्यानंतर कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही, शहांकडून स्पष्ट. आम आदमी पार्टी लोकसभेसाठी चंदीगड आणि पंजाबमध्ये वेगळी लढणार, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची घोषणा. राजधानी दिल्लीमध्ये आदी महोत्सवाचं आयोजन, देशभरातील अनेक राज्यांचे आदिवासी बांधव महोत्सवामध्ये सहभागी, महाराष्ट्रामधल्या भंडारा जिल्ह्यामधील आदिवासी वस्तूंचाही महोत्सवामध्ये स्टॉल. एमएसपी कायदा बनवण्याच्या मागणीसाठी पंजाब हरियाणामधील शेतकरी दिल्लीकडे रवाना, शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी हायवेवर ब्लॉक, पंजाब हरियाणामधील शेतकऱ्यांचा 13 फेब्रुवारीला दिल्ली चलोचा नारा. भाषणामध्ये भुजबळांकडून नाशिक जिल्ह्यामध्ये 15 पैकी 13 आमदार महायुतीऐवजी महाविकास आघाडीचे निवडून आल्याचा उल्लेख, उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला, कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची होती उपस्थिती. मुंबईत सकाळपासूनच लोकलची वाहतूक सुरळीत सुरू, मोटरमनच्या आत्महत्येनंतर काल 150हून अधिक लोकल रद्द झाल्या होत्या. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, सेंट्रल लाईनवर माटुंगा ते ठाणे, हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार. पुणे ते लोणावळा दरम्यान आज तांत्रिक कामासाठी ब्लॉक, 14 लोकल गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल होणार. मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गिकेवर 7 दिवसीय मेगा ब्लॉक, कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी आजपासून 18 फेब्रुवारीपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार.
महाराष्ट्र पोलीस 48 तासामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सरळ करू शकतात. राज्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेवर शर्मिला ठाकरेंचं भाष्य. भास्कर जाधव सारखा भाडोत्री माझ्यावर टीका करण्यासाठी आणलेला आहे. त्याच्यावर बोलणार नाही, पण एक दिवस चोप नक्की देणार. नारायण राणेंचा भास्कर जाधवांना इशारा. बाळासाहेबांना सांगून तिकीट दिलं, निवडणुकीसाठी 15 लाख रुपये दिले आणि माझ्यावरच टीका करतोय. राणेंचा निशाणा. लातूर, जळगाव, नांदेडमधील काँग्रेस नेते भाजपमध्ये येणार. पुढच्या काळामध्ये राज्यात मोठे पक्ष प्रवेश दिसतील. चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक वक्तव्य. 5 मार्चला लोकसभेची आचारसंहिता लागणार. चंद्रकांत पाटलांची माहिती. मालेगावमधल्या यंत्रमागधारकांच्या बैठकीमध्ये पाटलांचं वक्तव्य. कल्याण पश्चिमेकडील फडके मैदानामध्ये MCHI कडून प्रॉपर्टी एक्स्पोचं आयोजन. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. यावेळेला मुख्यमंत्री शिंदेंनी गायलं गाणं. कोरोनासारखा आजार येईल असं कोणाला वाटलं होतं का? म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज उभारलं जाणार. आपणही निर्व्यसनी राहायला पाहिजे. संध्याकाळ झाली की चंद्रावर जाण्याची गरज नाही. अजित पवारांचं वक्तव्य. अनधिकृत ढाचा ज्याला मशीद म्हणतात त्यावर कारवाई करा. कारवाई न केल्यास 15 दिवसानंतर बुलडोजर आणून पाडू. गोवंडी मानपूर परिसरामधील मशिदीवरून नितेश राणेंचं चिथावणीखोर वक्तव्य. आर्यन खान प्रकरणामध्ये समीर वानखेडेंची हायकोर्टामध्ये धाव. ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची समीर वानखेडेंची मागणी. अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. शिर्डीमधल्या साईबाबांच्या मूर्तीची काही अंशी झीज. सुरुवातीच्या काळामध्ये मूर्तीवर मोठ्या प्रमाणात गरम पाण्यानं आणि दह्यासह पंचामृतानं अभिषेक, म्हणूनच मूर्तीची झीज झाल्याचा साई चरित्राचा अभ्यासक प्रमोद आहेर यांचा दावा. अकोल्यामध्ये 16 फेब्रुवारीला होणाऱ्या जागतिक सूर्यनमस्कार दिनाची रंगीत तालीम. 16 आणि 17 फेब्रुवारीला सूर्यनमस्कार साखळी रिलेचं आयोजन. स्वराज्य नाशिक जिल्हा संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत टोल चालकांची वादावादी. सातारा शहरालगत राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावरचा प्रकार. अहमदनगरच्या शेवगावमध्ये खासदार केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. स्पर्धेमध्ये 220 बैलगाड्यांचा सहभाग. नागरिकांमध्ये बैलगाड्या शर्यतीचा उत्साह. नाशिकच्या सटाणा शहरामध्ये महाविकास आघाडीचा रास्ता रोको. गोळीबार आणि पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. वाशिमच्या मनभा गावामधल्या भटकंती करणाऱ्या कुटुंबातील बहीण भावाची पावलं वळली. शाळेच्या दिशेनं शिक्षकांच्या मदतीनं पालावरील भाऊ बहीण शाळेमध्ये दाखल. यवतमाळ जिल्ह्यामधल्या बाभुळगाव तालुक्यामध्ये अनेक गावात गारपिटीसह मुसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे तूर, हरभरा, गहू, भाजीपाला पिकांचं नुकसान. अमरावती जिल्ह्यामधल्या तळेगाव, दशासरमध्ये गारपीट. शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी संकट. गहू, तूर आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान. बीडच्या परळीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून शहरातील मतदान केंद्राची पाहणी. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. वर्ध्याच्या सेलू तालुक्यामधल्या घोराड इथे संत केजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न. पालखी दिंडी, रिंगण सोहळ्याला भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. संत केजाजी महाराजांच्या जयघोषानं घोराड नगरी दुमदुमली. भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपचं गाव चोलो अभियान जोमात सुरू. 1155 बूथ स्तरावर भाजपच्या 875 प्रवासी कार्यकर्त्यांकडून विविध उपक्रमांची माहिती दिली जाणार. भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धेंची माहिती. धुळे शहरामध्ये विनापरवानगी बॅनर लावता येणार नाही. परवानगीशिवाय बॅनर लावल्यास कारवाईचा पालिका आयुक्तांचा इशारा. शहराचं विद्रुपीकरण रोखण्यासाठी निर्णय. धुळ्यामध्ये कपाशीचे भाव कोसळले. 7,000चा भाव 6,000वर. शेतकरी संकटात. जळगावात तब्बल 3 ते 4 वर्षांपासून कापसाला योग्य तो भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल. किमान 10,000 ते 11,000 रुपयांपर्यंत कापसाला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये 2,500 हेक्टरनं रब्बीचं क्षेत्र घटलं. कमी पावसाचा यंदाच्या रब्बी हंगामाला फटका. जळगावमध्ये महागड्या सायकली सोडणाऱ्या तरुणाला अटक. 1.5 लाख रुपयांच्या एका सायकलीसह 35,000 रुपये किमतीच्या 7 सायकली हस्तगत. 19 वर्षीय तरुणाला रामानंद नगर पोलिसांकडून अटक. जळगावमध्ये सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचं भव्य आयोजन. 19 फेब्रुवारीला शहरातून भव्य शोभायात्रा निघणार. लोकसभा निवडणुकीसाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज. मतदारसंघामध्ये जिल्हाधिकारी मनीषा खत्री असणार निवडणूक अधिकारी. 6 सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांचीही नियुक्ती. ठाण्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आशा सेविकांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी आशा सेविका आक्रमक. नंदुरबारच्या 300 पेक्षा अधिक शाळा आणि शाळेमधील विद्यार्थ्यांना फटका बसणार. वर्ग खोल्या कमी असल्यानं माध्यमिक आणि प्राथमिक शाळा एकाच वेळी भरवण्यात अडचणी येणार. नंदुरबारमध्ये सर्वेक्षणाचं 99% काम पूर्ण. जिल्ह्यामधील काही कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित झाल्यानं 1% सर्वेक्षण राहिलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 दिवसात 1,800 नवीन कुणबी नोंदी आढळल्या. आतापर्यंत जवळपास 6,000 कुणबी नोंदी आढळल्याची जिल्हाधिकारी डॉ. सचिन उंबासींची माहिती.
कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी शनिवारी आणि रविवारी विशेष कार्यक्रम. नंदुरबारच्या शहादा इथल्या जयप्रकाश नारायण सूतगिरणीची निवडणूक रंगतदार होणार. सूतगिरणी निवडणुकीचा प्रचार शिगेला. आरक्षणासाठी आता भोई समाज आक्रमक. नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा संस्थेच्या वतीनं भोई समाज आरक्षण बचाव संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा होणार. मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला भोई समाजाची हरकत. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरजक धरणामध्ये अत्यल्प पाणी साठा. धरणामध्ये केवळ 35% पाणी साठा शिल्लक. वेळेवर पाऊस पडला नाही तर पाणी टंचाईच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता. बीडच्या आष्टीमधील मच्छिंद्रनाथ गडावर संजीवन समाधी सोहळा. चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीला आकर्षक फुलांची आरास. सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी. लातूरमध्ये विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन. शतक वर्षानिमित्त दिंडीमध्ये 100 वाद्यांचा समावेश असणार. लातूर जिल्ह्यामधल्या किनगाव इथे खुल्या नृत्य स्पर्धेचं आयोजन. ग्रामीण भागामधील मुलांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी पत्रकार संघाचा पुढाकार. ठाण्यामध्ये मराठा समाज सेवा संघातर्फे कोयना पुनर्वसाहतीचा 52वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. वर्धापन दिनानिमित्त 8 गावांमध्ये भव्य रॅलीचं आयोजन. अयोध्येसाठी एसटी महामंडळानं शेगावातून विशेष बस सेवा सुरू करावी. विश्व वारकरी सेनेची शासनाकडे मागणी. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषणाच्या तयारीत. राज्यभरातील एसटी कर्मचारी 13 फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवर उपोषण करणार. उपोषणानंतर ही मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन केले जाणार. महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचा इशारा. चंद्रपूरच्या बरांज गावामध्ये कर्नाटक एमटा कोळसा खाण प्रकल्पग्रस्त महिलांचं खाणीमध्ये शिरून आंदोलन. पुनर्वसनासंबंधित मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा. रत्नागिरीमध्ये जेएसडब्ल्यू कंपनीच्या मिरवणे जेटीला स्थानिक मच्छीमारांचा विरोध. नव्या जेटीमुळे स्थानिक मच्छीमारीला ब्रेक लागू शकतो अशी मच्छीमारांना भीती. 2000 मच्छीमार कुटुंबियांचं उपोषण सुरू. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यामध्ये नगर सोलापूर महामार्गावर शेतकरी आणि रोहित पवार समर्थकांचा रास्ता रोको. कांदा ऊस आणि चारा रस्त्यावर फेकत आंदोलन. सीना धरणातून पाणी सोडण्याची आंदोलकांची मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यातच चाराबंदी. चारा जनावरांसाठी राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. अहमदनगरला जिल्ह्यामध्ये उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यामध्ये वाहतूक करण्यास मनाई. मुरघास आणि टोटल मिक्स रेशन म्हणजेच TMR वाहतुकीवर बंदी. संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे आदेश. तलवार आणि लोखंडी रॉडनं तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयिताची शिरपूर पोलिसांकडून धिंड. हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर परिसरामध्ये दहशतीचं वातावरण. मात्र पोलिसांनी त्याच परिसरातून धिंड काढली. गोंदियामध्ये रस्त्याचं काम सुरू असताना टँकरला आग. अग्निशमन दलानं आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला. पर्ल कपूर भारतामधील सर्वात तरुण अब्जाधीश. 3च महिन्यामध्ये उभारली 9,800 कोटींची कंपनी. नागालँडचे मंत्री अडकले दलदलीमध्ये. बाहेर निघताना मंत्र्यांच्या आले नाकीनऊ. नागालँडचे पर्यटन मंत्री तेमजेन इमराअलॉंग यांचा व्हिडिओ व्हायरल. भारतामध्ये 97 कोटी मतदार. येत्या निवडणुकीमध्ये विक्रमी मतदान शक्य होणार. निवडणूक आयोगाकडून अंदाज व्यक्त. राबडी देवी मिसा भारती यांना न्यायालयाचा दिलासा. लँड फॉर जॉब्स घोटाळा प्रकरणी न्यायालयाचा हंगामी जामीन. जम्मू काश्मीरमध्ये एनआयएचे 10 ठिकाणी छापे. टेरर फंडिंग प्रकरणामध्ये कारवाई. तर तमिळनाडूमधल्या कार बॉम्बस्फोट संदर्भातही 27 ठिकाणी शोध.